यानंतर बातमी आहे पावसाची। नांदेड जिल्ह्यामधील हिमायतनगर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे। शहरातील रस्ते पाण्याखाली गेले। अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। तसंच हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे। तर गुडघाभर पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। नांदेडच्या हिमायतनगरमधली दृश्य, एवढा मोठा पाऊस या ठिकाणी झालाय की रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय। शेतीमध्ये सुद्धा पाणी साचल्याचं दिसून येतंय। त्यातील हिमायतनगर तालुक्यातील अंडरब्रिजवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। या पाण्यातून एकानं थार कार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाणी जास्त होतं त्यामुळे कार बंद पडली आणि पाण्यात अडकली। तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। तर पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे, फोर्स इतका जास्त आहे की थार पुढे जाऊ शकलेली नाहीये। दरम्यान नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। बोद्धडी ते सिंदगी रस्त्यावर शाळेची रिकामी बस पुराच्या पाण्यात अडकली होती। पाण्याचा जोर वाढल्यानं काही अंतरापर्यंत ही स्कूल बस वाहून गेली। नंतर एका ठिकाणी अडकली। बसमध्ये चालकाशिवाय कोणीही नव्हतं। दरम्यान बस चालक बेपत्ता आहे आणि त्याचा शोध सुरू आहे।